चला सर्वांना गुड इव्हिनिंग. आपला नवीन टॉपिक आहे आज. टॉपिक नंबर 4, रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. टॉपिकचं नाव सेम आहे परंतु कंटेंट वेगळे. टॉपिक नंबर 3 सुद्धा होता रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, पण त्याच्यामुळं त्या टॉपिक मध्ये आपण पार्टनरशिपचं रिकॉन्स्टिट्यूशन शिकलो होतो. रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय हे सुद्धा मी लास्ट टॉपिक मध्ये तुम्हाला समजून सांगितलेलं. कोणाला सांगता येईल का? मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा, जसं जमल तसं सांगण्याचा प्रयत्न करा, पण मला रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिपचा एका वाक्यात अर्थ सांगण्याचा प्रयत्न करा. कोण सांगू शकतंय? बोला. पुनर्रचना. पुनर्रचना त्या शब्दाचा अर्थ झाला पुनर्रचना. रिकॉन्स्टिट्यूशन लास्ट टॉपिक मध्ये आपण लिहिलो आहोत, म्हणजे याचा अर्थ की तुमच्या लक्षात राहत नाही शिकवलेलं. न्यू पार्टनर रिकॉन्स्टिट्यूशन ऍड करतो बिझनेस मध्ये. हो, ऍड करतो, हे पण सगळं बरोबर आहे, पण मेन चेंज कशामध्ये होतो? रिकॉन्स्टिट्यूट होणे म्हणजे पार्टनरशिप डीड मध्ये काय होणे? पार्टनरशिप चेंज होतो. डीड मध्ये चेंज होणे म्हणजे पार्टनरशिपची जी ऍग्रीमेंट आहे त्याला आपण पार्टनरशिप डीड म्हणतो, बरोबर ना? याच्यामधल्या ज्या कंडिशन्स असतात, नॉर्म्स असतील, या नॉर्म्स मध्ये चेंजेस झाले. म्हणजे आधी 2 पार्टनर आहेत, एक पार्टनर आला, नॉर्म्स चेंज झाला, पार्टनरशिप ऍग्रीमेंट चेंज झालं, पार्टनरशिप रिकॉन्स्टिट्यूट झाली, बरोबर? त्याच्यानंतर अगोदर त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो 2:1 होता, तो चेंज झाला, 3:2 झाला. म्हणजे पार्टनरशिप जी डीड होते अगोदरचे ऍग्रीमेंट त्याच्यामध्ये चेंज झाले आणि नवीन क्रिएट झाली, रिकॉन्स्टिट्यूट झाली, बरोबर ना? म्हणजे मला काय सांगायचंय की रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय? पार्टनरशिप डीड्स मध्ये ज्या वेळेस चेंज होतो, पार्टनरशिप ऍग्रीमेंट मध्ये चेंज होतो, पार्टनर्स मधल्या रिलेशन मध्ये ज्या वेळेस चेंज होतो, पण ती पार्टनरशिप रिकॉन्स्टिट्यूट झाली. एक्झिस्टिंग फर्म मध्ये ऍग्रीमेंट मध्ये काही चेंजेस होतात एक्झिस्टिंग ऍग्रीमेंट मध्ये, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणणार? रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप असं म्हणणार. आपण लास्ट टॉपिक मध्ये काय शिकलो होतो की एखादा पार्टनर ऍड केल्यामुळं काय, 2 पार्टनर आहेत, त्याच्यामध्ये एक पार्टनर ऍड केला, नवीन फर्म मध्ये 3 पार्टनर आहेत, बरोबर झाले. म्हणजे त्याला आपण ऍड केला म्हणून आपण त्याला म्हटलं होतं ऍडमिशन ऑफ पार्टनर, बरोबर ना? हो हो सर. ऑफ पार्टनर असं ना, म्हणजे लास्ट टॉपिक मध्ये आपण ऍडमिशन ऑफ. आता हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये काय शिकायचंय? रिकॉन्स्टिट्यूट होणार आहे, पार्टनरशिप ऍग्रीमेंट मध्ये चेंज, पण आता पार्टनर ऍड न करता पार्टनर आपल्याकडून जाणार आहे. म्हणजे फर्म मध्ये जर फॉर एक्झाम्पल 3 पार्टनर असतील तर त्यातनं एखादा पार्टनर जर फर्म मधनं बाहेर पडला तर राहिलेले 2 पार्टनर ठरवतात की गेला तर जाऊ द्या, आपण दोघे मिळून काय करू? बिझनेस सुरू ठेवूया पुढे. म्हणजेच काय, अगोदर फर्म मध्ये 3 होते, त्यातला एक जण गेला, राहिले 2 जण, म्हणजे पार्टनरशिप ऍग्रीमेंट मध्ये काय झाला? चेंज झाला, बरोबर का? हो सर. म्हणजेच पार्टनरशिप काय झाली? रिकॉन्स्टिट्यूट झाली. मी काय म्हटलं, एखादा पार्टनर गेल्यामुळे सुद्धा होते आणि एखादा पार्टनर ऍड केल्यामुळे सुद्धा पार्टनरशिप काय होते? रिकॉन्स्टिट्यूट होते. आता जो पार्टनर जातो फर्म सोडून, तो पार्टनरशिप मध्ये त्याला जी टर्म आहे म्हटलं जातं रिटायरमेंट ऑफ पार्टनर, आणि हे शिकलं, हेच या टॉपिक मध्ये काय करायचंय? शिकायचं आहे. आता ह्या टॉपिक मध्ये महत्वाचा जो भाग असणार आहे तो मी तुम्हाला समजू, मला थोडस ऍडमिशनचं याच्यामध्ये इन्क्लूड करून पार्टनरशिप मध्ये काय काय असणार आहे नवीन ते सांगतो. तर पहिली गोष्ट, आपण सुरुवातीला काय शिकलो होतो? ऍडमिशन ऑफ पार्टनर शिकलो होतो, बरोबर ना? म्हणजे पार्टनर एखादा काय केला जातो? ऍड केला जातो. कसा केला जातो? अगोदरचे 2 पार्टनर्स आहेत जुने,
बरोबर. याच्यामध्ये तिसरा व्यक्ती ऍड होतो आणि 3 लोकांची एक फर्म काय होते, बरोबर. म्हणजेच त्याला आपण म्हणणार, ह्या कन्सेप्टला म्हणणार ऍडमिशन, बरोबर ना. हो सर. ओके. याच्यामध्ये जो नवीन व्यक्ती येणार असतो, हा नवीन व्यक्ती येणार असतो, हा काय मोकळा घेतो का आपण त्याला? नाही, कॅपिटल गुडविल बरोबर. काय घेऊन येतो तो? कॅपिटल घेऊन येतो. आणि अजून काय घेऊन येतो? गुडविल घेऊन येतो. आवाज येतो कोणाच तरी, माईक बंद करा. गुडविल घेऊन येतो, बरोबर ना. हा, मग त्याच्या अकाउंटिंग ट्रीटमेंट काय होतात ते आपण समजलो होतं. आता नवीन आता रिटायरमेंट मध्ये काय होतं ते समजून घ्यायचं. तर ज्या वेळेस एखादा पार्टनर रिटायर्ड होतो, म्हणजे काय होतं की अगोदरची किती जुने 3 पार्टनर आहेत असं समजूया. जुने 3 पार्टनर आहेत आणि या 3 मधनं एखादा लेस म्हणजेच काय निघून गेला, तर नवीन फर्म मध्ये किती राहतील मग पार्टनर? 2 राहतील. हा, आता मला एकच गोष्ट या ठिकाणी क्लिअर करायची. जो पार्टनर निघून जाणारा आहे तो मोकळ्या हाताने जाईल का? नाही. नाही. म्हणजेच काय, तो मोकळ्या हाताने जाणार नाही. म्हणजे त्याच्या हिस्स्याचं, ते फर्म मधला जेवढा काय त्याचा वाटा असेल, कशामधला सांगा बरं. एक गोष्ट म्हणे त्यांनी जेवढं कॅपिटल आणलं होतं ते कॅपिटल तो घेऊन जाईल. दुसरी गोष्ट, तो फर्म मध्ये जितक्या दिवस होता तेवढ्या दिवसाचा प्रॉफिट त्याच्या हिस्स्याचा, बरोबर ना. त्याच्या हिस्स्याचा प्रॉफिट घेऊन जाईल. जर गुडविल कॅल्क्युलेट केलं, प्रॉफिट असेल किंवा आपण त्याला लॉस सुद्धा असू शकतो ना. प्रॉफिट नसेल, लॉस असेल तर लॉस त्याला द्यावा लागेल. एकतर कॅपिटल घेऊन जाईल, प्रॉफिट घेऊन जाईल. गुडविल जर कॅल्क्युलेट केलेला असेल तर गुडविल त्याच्या हिस्स्याचं तो घेऊन जाईल, बरोबर. म्हणजे थोडक्यात काय, फर्म मध्ये त्याचा जो हिस्सा आहे, बोला काय म्हणता. चला, फर्म मध्ये त्याचा जो हिस्सा आहे, प्रॉफिट मध्ये, कॅपिटल मध्ये, तो काय जाणार आहे? घेऊन जाणार आहे तो, बरोबर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला ही तुम्हाला क्लिअर करायची, की तो गुडविल घेऊन येणार नाही, कारण की तो जाणार आहे, बरोबर ना. म्हणजे आपली एक जी कन्सेप्ट होते ना पहिली, आपण याच्यामध्ये ऍडमिशन मध्ये शिकायचं, कोणती? गुडविल ब्रिंग इन कॅश and retain in the business. Retain in the business. एकच मिनिट, एक मिनिट. हॅलो, बोला की सर. पहा, काय गुडविल ब्रिंग इन कॅश अँड रिटेन इन द बिझनेस, याच्या आपल्याला किती एंट्री करावं लागायच्या सांगा बरं ऍडमिशन मध्ये? 2 एंट्री करावं लागायची. या 2 एंट्री रिटायरमेंट मध्ये नसणार आहेत. म्हणजेच काय, गुडविल जो जाणारा पार्टनर आहे तो घेऊन यायचा प्रश्नच येत नाही, तो घेऊन जाणार आहे. आणि घेऊन कधी जाऊ शकतो? जर फर्म कडे गुडविल असेल तर, किंवा फर्मने गुडविल जर रेज्ड केलेला असेल तर. काय केलेलं असेल? रेज. म्हणजे तुम्हाला रिटायरमेंट मध्ये गुडविलची रेजची कन्सेप्ट खूप वेळा अभ्यासायला भेटणार आहे. कोणती? गुडविल रेज्ड अँड गुडविल रिटर्न ऑफ. ह्या कन्सेप्ट तुम्हाला अभ्यासायला भेटणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये गुडविलच्या ज्या ट्रीटमेंट होत्या त्या ट्रीटमेंट पैकी फक्त आणि फक्त 50%
टक्केच भाग तुम्हाला इकडे येणार आहे. म्हणजे आता काय झालं, 50% जो टफ होता भाग त्यातला 50% कमी झाला. म्हणजे रिटायरमेंट गुडविलच्या बाबतीत काय असणार आहे, आता सोपं असणार आहे. बरोबर ना? हो सर. हो सर. ओके, म्हणजे तुम्हाला ही ब्रिंग इन कॅश, रिटेन, गुडविल आणलं आणि ते वाटलं, ह्या 2 एंट्री करावा लागणार नाही. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये गुडविल ब्रिंग आणि विड्रॉन म्हणायची, बरोबर ना? तर आता आणलंच नाही तर विड्रॉची सुद्धा कन्सेप्ट नसणार आहे. नंबर 2 मध्ये काय, गुडविल विड्रॉ सुद्धा तुम्हाला अभ्यासायला नसणार. विड्रॉ नसणार आहे. म्हणजे काय झालं, 50% भाग. म्हणजे इकडं काय असणार आहे, रेज आणि रिटर्न ऑफ या 2च कन्सेप्ट असणार आहे. त्यामुळं रिटायरमेंट हे काय असणार आहे, सोपं असणार आहे. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके. आता रिटायरमेंट म्हणजे काय, आपल्या पुढे एक संकल्पना येते की रिटायरमेंट म्हणजे काय, की ज्या व्यक्तीचं वय 60 वर्ष झालेलं आहे आणि मग तो रिटायर्ड होता, असं नाही. पार्टनरशिप फर्म मध्ये ही अट नसते. म्हणजे 60 वर्ष झाला, होऊ शकतं बरं का, म्हणजे तो खूप, एखादा पार्टनर आपला खूप वयस्कर झालाय आणि त्याला आता काम करणं शक्य नाही, तर तो रिटायर होऊ शकतो, पार्टनरशिप फर्म सोडू शकतो, असं होऊ शकतं. पण याच्या व्यतिरिक्त एखाद्या पार्टनर्सचं काय झालं, अनेक पार्टनरशी वाद होत आहेत सारखे सारखे, त्यांचं बॉन्डिंग व्यवस्थित नाहीये, मिसअंडरस्टँडिंग होतंय, अशा वेळेस सुद्धा एखादा पार्टनर काय होऊ शकतो, निघून जाऊ शकतो. किंवा एखाद्या पार्टनरला वाटलं की हा बिझनेसच बरोबर नाही, त्याची इच्छा आहे, सो इच्छेने तो काय करू शकतो, निघून जाऊ शकतो. किंवा त्यांच्यात पार्टनरशिप होतानाच ऍग्रीमेंट असं झालं की जो तिसरा पार्टनर आहे तो आपल्यामध्ये फक्त फर्म मध्ये 2 वर्षच राहणार आहे. म्हणजे टर्म्स असे आहे अग्रीमेंट मध्ये की 2 वर्षासाठी ज्याला घ्यायचं, याच्यानंतर हा आपल्याकडून निघून जाणार. म्हणजे अग्रीमेंट नुसार सुद्धा काय केलं जाऊ शकतं, एखाद्या पार्टनरला काढलं जाऊ शकतो, म्हणजे तो रिटायर होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात काय, की वय होलं म्हणजे, वयस्कर झाला म्हणजे रिटायर्ड होणं नाही. समजून घ्या, रिटायर्ड नावाची कन्सेप्ट मी तुम्हाला समजून सांगतोय की रिटायर्ड होऊ शकतो. एखादा पार्टनर जर खूप वयस्कर आहे तर तो त्याचं वय झालं म्हणून तो रिटायर्ड होऊ शकतो. पण याच्या व्यतिरिक्त मिसअंडरस्टँडिंग आहे, अग्रीमेंट मध्येच असं ठरवलेलं की 2 वर्षानंतर त्या पार्टनरने निघून जावं, अशा कंडिशन मुळे सुद्धा तो पार्टनर काय होऊ शकतो, रिटायर्ड होऊ शकतो. इथपर्यंत मी आता ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्वांना क्लिअर आहेत का? हो सर. ओके. आता मला एक कन्सेप्ट दुसरी अशी सांगायची की अगोदर जो पार्टनर्स जे होते ते फर्म मध्ये किती होते, 3 पार्टनर होते, बरोबर ना? हो सर. हो सर. ओके. आणि फर्मला जो प्रॉफिट व्हायचा त्या प्रॉफिटचे मग किती हिस्से केले जायचे, 3 3 हिस्से केले जायचे, बरोबर ना? म्हणजे जे काही हिस्से असेल असे 3 हिस्से केले जायचे असं आपण गृहीत धरू, बरोबर? आता यातनं एखादा पार्टनर जर निघून गेला 3 पैकी, इकडे आता रिटायरमेंट कडे आलो मी, बरोबर? 3 पैकी एखादा पार्टनर जर निघून गेला तर आता 3 हिस्से होतील का प्रॉफिटचे? नाही, 2च होणार. किती होणार? 2च होणार. 2. बरोबर? इथपर्यंत क्लिअर आहे का? हो सर. म्हणजे अगोदरचे हो सर. आता समजा ए बी ऐकून घ्या, सी पार्टनर आहेत, बरोबर? यातला सी हा जर निघून गेला तर त्याच्या वाटणीचा जो हा प्रॉफिट आहे, त्याच्या वाटणीचा जो हा प्रॉफिट आहे, जो आपला भविष्यात त्याला द्यावा लागणार नाही, हा जो आता ए आणि बी चा आहे असं त्यांना भेटणारच आहे, पण हा जो एक्स्ट्राचा हिस्सा आहे, एक्स्ट्राचा तो गेल्यामुळं, बरोबर, हा हिस्सा मग कोणाला भेटेल इन फ्युचर? सर, कुणाचं तरी ऑडिओ ऑन ऑफ करायला ना. माईक लावलाय कुणीतरी, म्हणजे माईक म्हणजे म्हणण्यापेक्षा हेडफोन लावलाय, एकदा काढून परत अटॅच करा, की हेडफोन जुना झाल्यावर पण असा प्रॉब्लेम येतो. ओके, आवाज येतोय का सर्वांना? क्लिअर दिसते का? हो सर. हो सर. ओके. बघा मी काय सांगितलं, 3 जण पार्टनर आहेत, ए बी सी. सी निघून गेल्यामध्ये त्याच्या हिस्स्याचा जो प्रॉफिट होता, त्याच्या हिस्स्याचा हा शिल्लक राहिलेला प्रॉफिट आहे आपण असं समजूया.
बरोबर. हा त्याच्या हिस्स्याचा जो एक्स्ट्रा प्रॉफिट आहे हा कोणाला भेटेल इन फ्युचर मध्ये, जे आता फर्म मध्ये पार्टनर आहेत? ऑल पार्टनर. बरोबर. जे फर्म मध्ये एक्झिस्टिंग पार्टनर असणार आहेत, पुढे जे फर्म चालवणार आहेत त्यांनाच भेटेल ना होणारा प्रॉफिट फ्युचर मधला. हो. बरोबर. आता आपण याच्यामध्ये काय समजून घ्यायचो की ऍडमिशन मध्ये जे जुने पार्टनर आहेत त्यांना नवीन पार्टनर आल्यामुळे काय करावं लागायचं? सॅक्रिफाय करावं लागायचं. बरोबर ना? हो. हो सर. मग आपल्याला कोणता रेशो कॅल्क्युलेट करावा लागायचा? न्यू रेशो. सॅक्रिफाय रेशो कॅल्क्युलेट करावा लागायचा. पण आता बघा ना, रिटायरमेंट मध्ये काय झाले की एक सोडून गेला, त्याचा हिस्स्याचा प्रॉफिट आता आपल्याला सॅक्रिफाय, आपण काय त्याग करणार आहे का? फेकून देणार आहे का? ते जे शिल्लक राहणार आहे ते आपण आपापसात काय करणार? वाटून घेणार. बरोबर ना? हो. म्हणजे रिटायरमेंट मध्ये तुम्हाला एक नवीन रेशो शिकायला भेटणार आहे, तो म्हणजे असणार आहे गेन रेशो. कोणता रेशो? गेन रेशो. गेन रेशो म्हणजे काय? जो पार्टनर रिटायर्ड झालेला आहे इन फ्युचर त्याचा जो हिस्सा आहे तो हिस्सा जे एक्झिस्टिंग म्हणजे चालू आता बिझनेस ठेवणारे जे पार्टनर आहेत त्याला आपण ओल्ड समजूया, त्या पार्टनर मध्ये तो वाटला जाणार आहे आणि त्यांना तो एक्स्ट्राचा जो गेन आहे तो भेटणार आहे. आणि मग तो कोणत्या हिस्स्यामध्ये भेटल ते कसं कॅल्क्युलेट करायचं, ते रेशो कॅल्क्युलेट करणे म्हणजे गेन रेशो असणार आहे. क्लिअर का गेन रेशो म्हणजे काय? हो सर. ओके. हा जो एक्स्ट्राचा सोडून गेला जो रिटायर्ड झालेला पार्टनर आहे, हा एक्स्ट्राचा जो गेन आहे, हा जो गेन आहे म्हणजे जो प्रॉफिट असणार आहे तो जे जुने पार्टनर आहेत सध्या फर्म चालवणारे, कोण असेल? उदाहरणार्थ ए आणि बी हे दोघ जण आहेत. या दोघांना ते कोणत्या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं हे ठरवण्यासाठी जो रेशो कॅल्क्युलेट केला जातो त्याला काय म्हणणार आपण? गेन रेशो. यालाच एक दुसरा शब्द असा सुद्धा आहे, बेनिफिट रेशो. काय? बेनिफिट रेशो. गेन रेशो किंवा बेनिफिट रेशो. क्लिअर का? गेन रेशो, बेनिफिट रेशो सर्वांना? हो सर. हो सर. ओके. आता आपल्याला मला अजून एक गोष्ट अशी तुम्हाला समजून सांगायची की आपण याच्यामध्ये असं बघितलं होतं ऍडमिशन मध्ये की नवीन पार्टनर आल्यामुळं पार्टनरशिपच्या असेट ज्या आहेत जुन्या आणि काही लॅबिलिटी असतील तर त्या लॅबिलिटी काय व्हायच्या हो मित्रांनो? रिव्हॅल्यूड व्हायच्या. रिव्हॅल्यूड व्हायच्या. बरोबर ना? हो. रिव्हॅल्यूड व्हायच्या. आणि त्या रिव्हॅल्यूड म्हणजे जी कमी जास्त झालेली अमाऊंट त्यांची, ती प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल, ती आपण कुठं लिहायचो? रिव्हॅल्युएशन अकाउंटला. अकाउंटच्या डेबिट किंवा क्रेडिट साईडला. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट किंवा क्रेडिटला. म्हणजेच त्याला रिव्हॅल्युएशन किंवा दुसरं एक नाव होतं प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. ऍडजस्टमेंट अकाउंट असं नाव होतं. बरोबर ना? हो सर. ओके. आता मला सांगा काय होईल की हा सी हा नावाचा पार्टनर आहे तो जर आपल्याकडून गेला, निघून गेला आणि आपण आता नवीन फर्म सुरू करणार, म्हणजे हे दोघ जण नवीन राहणार आहेत ए आणि बी. ए आणि बी या दोघांनी असं ठरवलं की आता आपल्याकडे ज्या असेट लॅबिलिटी आहेत त्यांची ऍक्च्युली व्हॅल्यू किती आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजेच रिटायर्ड झाल्यावर सुद्धा, एखादा पार्टनर रिटायर्ड झाल्यावर सुद्धा ज्या असेट असतील फर्मकडे आणि ज्या लॅबिलिटीज असतील ह्या रिव्हॅल्यूड होतील का नाही होतील? होतील रिव्हॅल्यूड. होतील.
होतील ना, कारण की ह्यांचा बिझनेस आता हे नवीन सुरुवात करणार आहे. म्हणजे त्यांना कळलं पाहिजे की आपल्याकडे बिल्डिंग किती रुपयाची, मशिनरी किती रुपयाचं आहे, फर्निचर किती रुपयाची, कॅश किती शिल्लक आहेत, डेटर्स किती, क्रेडिटर्स किती, लॅबिलिटी किती, बँकेचं लोन किती आहे, बरोबर ना, जनरल रिझर्व्ह किती, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कळल्या पाहिजेत. म्हणजेच रिटायरमेंटच्या वेळेस सुद्धा असेट अँड लॅबिलिटी काय होणार, रिव्हॅल्यूड होणार. आणि मग यांचं रिव्हॅल्युएशन एकतर त्या वाढतील, कमी होतील, त्याच्यामध्ये त्यांना प्रॉफिट होईल, लॉस होईल, वाढलं तर, कमी झालं तर. आणि हा आपण कुठं रेकॉर्ड करणार, आपला नेहमीप्रमाणे आपलं कोणतं अकाउंट तयार करणार आपण, रिव्हॅल्युएशन अकाउंटला. व्हेरी गुड, रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करणार, किंवा त्यालाच आपण म्हणतो, दुसरं नाव आहे प्रॉफिट अँड प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट ऍडजस्टमेंट अकाउंट. ऍडजस्टमेंट अकाउंट. क्लिअर का इथपर्यंत? हो हो सर. सर. ओके. म्हणजे आता जे मी तुम्हाला सांगितलं हे सगळं फक्त तुम्हाला क्लिक करून द्यायचं होतं की मला हे असं असं असणार आहे, आणि हे सगळं थेअरीमध्ये असणार आहे. याच्यामध्ये गुडविलच्या तुम्हाला काही कन्सेप्ट असतील, गेन रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल. त्याच्यानंतर ज्यावेळेस पार्टनर रिटायर्ड होईल, आता दुसरी एक महत्वाची गोष्ट, ज्या वेळेस हा सी नावाचा व्यक्ती, म्हणजे तो आता आपल्याकडून निघून जाणार आहे, बरोबर, आपल्याकडे राहणार नाही फर्म मध्ये, त्यावेळेस त्याच्या हिश्श्याचे जे पैसे असेल, म्हणजे त्याचा शेअर जो असेल फर्म मधला शेअर, एक तर आपण त्याला काय करूया, त्याला उदाहरणार्थ आपल्याला 1,00,000 रुपये द्यायचे सगळे मिळून, बरोबर, त्याचं कॅपिटल असेल, प्रॉफिट असेल, ही सगळी अमाऊंट जी असेल ती 1,00,000 रुपये द्यायची. तर ही वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपण त्याला देऊ शकतो, म्हणजे ह्याच्या देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. एक तर त्याला काय करू आपण, एकदम सगळी लमसम अमाऊंट, लमसम अमाऊंट देऊन टाकूया, सगळीच्या सगळी 1,00,000 रुपये दिली तर आपण काय म्हणू, आपल्याकडून कॅश जाईल, बरोबर ना. हो सर. हो सर. ओके, म्हणजे आपल्याकडून कॅश गेली तर कॅशला काय द्यावं लागेल जनरल एंट्री मध्ये, टू कॅश. क्रेडिट देणार. कॅश कॅश मध्ये दिलं किंवा बँके थ्रू चेक दिला तर बँक म्हणू आपण त्याला, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आणि ज्याला देणार आहे त्याला डेबिट, जो रिटायर्ड होणार आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणू, रिटायरिंग पार्टनर अकाउंट. रिटायरिंग पार्टनर, त्याचं नाव येईल त्या ठिकाणी, अकाउंट डेबिट. त्याला ही जी कॅश द्यायची ती आपण अशा पद्धतीने देऊ शकतो. जर कॅश नाही दिली असे समजा, बघा एंट्री मला फक्त तुम्हाला समजून सांगायची होती, मी ती पुसून टाकतो. जर कॅश नाही दिली, आपण काय म्हणू की आता सध्या एकदम 1,00,000 रुपये देणं गरजेचं नाही, आपण काय करूया, त्याला इन्स्टॉलमेंट मध्ये पैसे देऊया. इन्स्टॉलमेंट कसे देऊया, इन्स्टॉलमेंट मध्ये देऊया. मग इन्स्टॉलमेंट मध्ये दिले तर आपण काय करू, सुरुवातीला आपण असं ठरवू की त्याला सुरुवातीला 5 इन्स्टॉलमेंट मध्ये पैसे द्यायचे ना, म्हणजे पहिली इन्स्टॉलमेंट देऊ त्याला 20,000 रुपये, बरोबर. 20,000 रुपये त्याला कॅश मध्ये आपण देणार, म्हणजे आपल्याकडून कॅश गेली की आताच मी तुम्हाला एंट्री सांगितली, काय होईल एंट्री, टू कॅश अकाउंट क्रेडिट. रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. पहा, रिटायरिंग पार्टनर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश. रिटायरिंग पार्टनर डेबिट टू कॅश अशी एंट्री होईल, बरोबर ना. हो सर. ओके. पण राहिलेले जे 80,000 आहेत याचं काय करायचं सर. ठीक आहे, तुम्ही इन्स्टॉलमेंट मध्ये दिले 20,000, 80,000 काय करायचं, तर हे 80,000 जे आहेत ना, हे दाखवायचं लोन म्हणून. हे काय दाखवायचे, लोन म्हणून. मग लोन म्हणून जर दाखवायचे असतील तर कुठं दाखवतो ते आपण, बॅलन्स शीटला, लायबिलिटी साइडला. लॅबिलिटी साइडला दाखवतो. व्हेरी गुड, लॅबिलिटी साइडला दाखवतो. क्लिअर का इथपर्यंत सर्वांना. एक तर ते काय करू शकतात, सगळीच्या सगळी अमाऊंट कॅश मध्ये देऊ शकतात, किंवा काही इन्स्टॉलमेंट मध्ये देतील आणि काही काय दाखवतील, लोन म्हणून दाखवतील, बरोबर ना.
हो सर. हो सर. हो सर. बरोबर. आणि तिसरा एक मार्ग आहे याच्यामध्ये, सगळीच अमाऊंट लोन म्हणून दाखवतील. सगळीच अमाऊंट काय दाखवतील? लोन म्हणून दाखवतील. मग ही लोन म्हणून दाखवलेली अमाऊंट जी आहे ती कुठे येईल? आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईड. लॅबिलिटी साईडला. लॅबिलिटी साईडला. आणि ही दिसल कुठं? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला का क्रेडिटला? आपण लॅबिलिटीला जी अमाऊंट घेतो डेबिटला. म्हणजे याची जर एंट्री केली तर रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू लोन अकाउंट. टू लोन अकाउंट. सोपं आहे ना? हो सर. ओके, संपलं. याच्यामध्ये काही नाही. मी डायरेक्ट तुम्हाला काय की हे पैसे कसे देतात हे सांगितलं. पार्टनरशिप मध्ये तो जाणार आहे, कशा पद्धतीने जाणार आहे तेच सांगितलं. हा एवढाच छोटा टॉपिक. याच्यामध्ये अजून मला काही सांगण्यासारखं नाही. जर असल तर आपली जी थिअरी आहे पुस्तकातली ते आपण रीड करताना जे काही समजून घ्यायचंय ते समजून घ्या. आता आपण जाऊया आपल्या कोणतं हे आत्ता सांगितलेलं का मी? हो आता सांगितलेलं. म्हणजे त्याला पैसे द्यायचे ते. बघा, रिटायरिंग पार्टनर आहे त्या फर्म मधनं जाणार आहे, म्हणजे त्याच्या हिश्श्याचा जो काही शेअर असेल फर्म मधला, उदाहरणार्थ 1,00,000 रुपये तो सोबत घेऊन जाणार. तो आपल्याला ते वापरायला ठेवणार नाही. मग जाणार असेल तर एकतर त्याला आपण सगळे पैसे कॅश किंवा बँक थ्रू देऊ शकतो, किंवा काही पैसे हप्त्याने देऊ शकतो. म्हणजे आपण ठरवलं 1,00,000 रुपये 5 हप्त्यामध्ये द्यायचे, तर सुरुवातीचा हप्ता रिटायर होण्याच्या वेळेसचा त्याचा 20,000 रुपये दिला, राहिलेले 80,000 लोन म्हणून दाखवायचे, किंवा सगळेच काय लोन म्हणून दाखवणार. मग आपण हळूहळू ते लोन फेडू इन फ्युचर. पण आता सध्या पैसे द्यायला नाहीत म्हणून आपण काय म्हणणार की बाबा आता पैसे नाहीयेत तर आम्ही तुला लोन म्हणून दाखवतो. फक्त याच्यामध्ये एक नवीन कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो. जर लोन म्हणून दाखवलं इन फ्युचर देणारे असं दाखवलं तर लोन म्हणजे कर्ज. कर्जावर काय असतं सांगा बरं? इंटरेस्ट. इंटरेस्ट नावाची नवीन कन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायला भेटेल. म्हणजे हे इंटरेस्ट त्याला द्यावं लागणार लोन म्हणून जर दाखवत असेल तर. जर फर्मने सांगितलेलं म्हणजे आपल्याला जर प्रॉब्लेम मध्ये सांगितलं तर मग हे इंटरेस्ट आपण पुढे इन फ्युचर आपण ज्यावेळेस शिकू त्यावेळेस कसं कॅल्क्युलेट केलं जातं, त्याची अकाउंटिंग ट्रीटमेंट काय असणार आहे ते बघूया. फक्त लक्षात राहू द्या की इंटरेस्ट असतं आणि अशा पद्धतीने त्याला पैसे दिले जाऊ शकतात. क्लिअर का सर्वांना इथपर्यंत? हो सर. हो सर. ओके, चला आता आपल्याला ऍक्च्युली थेअरी मध्ये म्हणजे पुस्तकामध्ये काय सांगितलंय ते समजून घेऊया. बघा, पहिल्यांदा त्याचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. मी लाईन टू लाईन रीड करतो आणि समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, व्हेन वन मेंबर चेजेस टू बी अ पार्टनर, म्हणजे आता ह्याच्यात थोडक्यात काय आहे की हे सोडून जाण्याचा अर्थ आहे बरं का. शब्द जरी वेगळा असला तर एखादा मेंबर ज्या वेळेस पार्टनरशिप फर्म सोडतो अँड रिमेनिंग पार्टनर, आणि राहिलेले जे रिमेनिंग म्हणजे शिल्लक राहिलेले जे पार्टनर्स आहेत, कंटिन्यू टू कॅरी ऑन द बिझनेस ऑफ फर्म, म्हणजे तो बिझनेस आहे फर्मचा तो कॅरी म्हणजे कंटिन्यू कॅरी म्हणजे पुढे कंटिन्यू चालू ठेवण्याचं ठरवतात, त्यावेळेस जी कन्सेप्ट असते त्याला इट इज कॉल्ड रिटायरमेंट ऑफ पार्टनर. क्लिअर का सर्वांना? पहिलं वाक्य, एखादा पार्टनर फर्म सोडून जातो, जे रिमेनिंग पार्टनर शिल्लक राहिलेले पार्टनर आहेत ते पुढे बिझनेस चालू ठेवण्याचं ठरवतात, त्यावेळेस त्या परिस्थितीला रिटायरमेंट ऑफ पार्टनर असं म्हटलं जातं. समजलं सर्वांना? हो सर. हो सर. ओके ओके. इट इज, बघा, इट इज वन ऑफ द मोड ऑफ रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. हे पण वाक्य खूप महत्वाचं आहे. हा काय आहे? एक पार्टनरशिप रिकॉन्स्टिट्यूशन होण्याचा मोड. मोड म्हणजे काय? प्रकार आहे. म्हणजे थोडक्यात काय, ऍडमिशनच्या वेळेस अग्रीमेंट मध्ये चेंज होतो नवीन पार्टनर आल्यामुळे, तसा एखादा पार्टनर गेला तर अग्रीमेंट मध्ये चेंजेस होणार आहे. जुना अग्रीमेंट कॅन्सल होईल, नवीन पार्टनर शिल्लक राहतील, म्हणजे जे राहणार आहेत त्यांच्या दोघांमध्ये नवीन अग्रीमेंट होणार आहे. म्हणजेच पार्टनरशिप काय होणार? रिकॉन्स्टिट्यूशन. बरोबर, रिकॉन्स्टिट्यूट होणार.
पार्टनरशिपचं रिकॉन्स्टिट्यूशन होणार. पुढे बघा, द न्यू पार्टनरशिप बिझनेस विल कंटिन्यू विथ द रिमेनिंग पार्टनर. मग एखादा निघून गेला तर नवीन फर्म सुरू राहते, म्हणजे तो निघून गेला, जुनी पार्टनरशिप डीड काय होणार, कॅन्सल होणार, आणि नवीन पार्टनरशिपचा जो बिझनेस आहे ते काय करतात, रिमेनिंग म्हणजे जे शिल्लक राहिलेले पार्टनर आहेत ते पुढे चालू ठेवतात. अँड द रिटायरिंग पार्टनर, पुढे बघा त्यांनी काय सांगितले, रिटायरिंग पार्टनर म्हणजे काय, जो पार्टनर सोडून जाणार आहे तो. रिटायरिंग पार्टनर विल गेट द अमाऊंट पेएबल टू हिम, तो त्याच्या हिश्श्याची जी अमाऊंट असेल, त्याला जो भेटणारा शेअर आहे, त्याने कॅपिटल आणलं होतं, प्रॉफिट मध्ये हिस्सा होता, ही सगळी अमाऊंट काय आहे त्याला पेएबल असणार आहे, म्हणजे काय, देय असणार आहे. मग टू हिम आफ्टर कन्सिडरिंग द नेट बॅलन्स ऑफ कॅपिटल अकाउंट. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो की पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय केलं जातं, आपण तयार केलेले, शिकलेले तुम्ही बरोबर. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला त्याचं जे कॅपिटल आहे ते लिहिलेलं असतं, त्याचा जो प्रॉफिट आहे तो लिहिलेला असतं, त्याच्या वाटणीचं जे गुडविल आहे ते लिहिलेलं असतं, इकडे त्याने काय ड्रॉविंग घेतलं असेल तर ते लिहिलेलं असतं, लॉस झाला असेल तर तो लिहिलेला असतो. आणि हे अकाउंट ज्या वेळेस क्लोज होतं, क्रेडिट साइड मोठी आहे आणि डेबिट साइडला लिहितो, आणि डेबिट साइडला बॅलन्सिंग फिगर येते, आणि हा जर पार्टनर रिटायर्ड होणार असेल तर आपण काय म्हणतो, ही जी त्याची बॅलन्सिंग फिगर आहे, ही बॅलन्सिंग फिगर इन फ्युचर त्याला काय असणार आहे, देणे असणार आहे, देणे असणार आहे. म्हणून आपण त्याला टू बॅलन्स कॅरीड म्हणतो, आणि कुठं लिहितो, लॅबिलिटीला, बरोबर ना, कॅपिटल बॅलन्स म्हणून. आठवतंय का? हो सर. हो सर. हो. हो सर. मग आता 3 पार्टनर आहेत, 3 पार्टनर मधले 2 जण बिझनेस मध्ये राहणार आहेत, एकच जण निघून जाणार आहे. मग ही दोघांचं जी बॅलन्सिंग फिगर असेल ती आपण लॅबिलिटीला दाखवू, आणि जो एक आहे त्याची जर दिली तर ती कॅशच्या क्रेडिटला दाखवणार, आणि नाही दिली तर लोन म्हणून ती सुद्धा लॅबिलिटीलाच दाखवणार. समजलं? हो सर. हो सर. ओके. पण मला काय सांगायचंय की त्याला जो त्याच्या वाटणीचा जो पैसे फर्मला देणं लागणार आहे, हा जो त्याच्या वाटणीचा शेअर आहे, म्हणजे फर्म मधनं जे काही त्याला पैसे द्यावे लागतील, तो त्याचा हिस्सा. शेअर म्हणजे काय, हिस्सा. इथं मी मराठीतनच लिहितो डायरेक्ट, हिस्सा. हा जो त्याला द्यावा लागणार आहे, हा कसा कळेल आपल्याला, सांगा बरं बाळांनो, किती द्यायचे ते कसं कळेल? आत्ताच मी सांगितले. सर गेन रेशो. नाही, गेन रेशो नाही. कसं कसं सोपं आहे ना बाळांनो, पहा किती सोपं आहे. हो का, आपण रिटायर पार्टनरचे जे कॅपिटल अकाउंट क्लोज करल, आणि त्याचा जो बॅलन्सिंग फिगर जी असेल ना, ही बॅलन्सिंग फिगर असं समजा, हाच त्याचा हिस्सा आहे, हे पैसे त्याला देणे. कॅपिटल अकाउंट म्हणजे काय, त्याच्या हिस्साचं जे कॅपिटल असेल, गुडविल असेल, प्रॉफिट असेल, तो आपण घेतला आणि त्याची बॅलन्सिंग फिगर काढली, त्यातनं ड्रॉविंग लेस केलं, त्याच्या हिस्साचा लॉस वजा केला, त्याला त्याने कॅपिटल आणलं होतं, ठीक आहे, प्रॉफिट तुझा होता, ठीक आहे, गुडविल मध्ये तुझा हिस्सा होता, ठीक आहे, या 3 अमाऊंट. पण तू काही पैसे स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी घेतले होते ते आम्ही वजा करणार, लॉस होता तो वजा करणार, आणि जे शिल्लक राहील तेच तुला देणार. म्हणजे कॅपिटल अकाउंट क्लोज करताना जी बॅलन्सिंग फिगर डेबिटला दिसेल आपल्याला, ती बॅलन्सिंग फिगर म्हणजेच काय असणार आहे, तो निघून जाणाऱ्या पार्टनरचा सोबत घेऊन जाणारा त्याचा हिस्सा असणार. क्लिअर? हो सर. हो सर. ओके ओके. आता याची विरुद्ध परिस्थिती असू शकते का रे मित्रांनो? बघा, म्हणजे काय की बाबा डेबिटची टोटल जास्त आहे आणि क्रेडिटला आपण ती लिहिली आणि क्रेडिटला बॅलन्सिंग फिगर असेल, विरुद्ध पोझिशन असू शकते का? हो असू शकते ना. हो सर. असू शकते, अगदी असू शकते, बरोबर आहे ना. लॉस खूप जास्त आहे, कॅपिटल 10 रुपये आणि लॉस झालाय 100 रुपये, 90 रुपये इकडे बॅलन्सिंग फिगर दिसते. म्हणजे थोडक्यात काय, हे 90 रुपये जसं तो घेऊन जाणार आहे तसं त्याला द्यावे सुद्धा लागतील ना, जर लॉस हो असेल सर तर. द्यावे लागणार. हो सर. हो, द्यावे सुद्धा लागतील. मग अशी सुद्धा कन्सेप्ट असू शकते, एवढं लक्षात राहू द्या. ही आपल्याला प्रॉब्लेम मध्ये खूप कमी वेळा अभ्यासायला भेटेल, पण ही कन्सेप्ट तुम्हाला जवळजवळ 100% प्रॉब्लेम मध्ये प्रत्येक असणारच आहे. ही नसेलच, पण ही असू शकते, एवढं लक्षात राहू द्या. क्लिअर का सर्वांना? हो सर. हो सर. हो सर. ओके.
आता आपण कुठपर्यंत आलतो तिथून मी समजून सांगतो बघा. त्याला जी अमाऊंट आहे ती पिएबल आफ्टर कन्सिडरिंग द नेट बॅलन्स ऑफ कॅपिटल अकाउंट, म्हणजे कॅपिटल अकाउंट क्लोज करून जो बॅलन्स कॅरी डाऊन असेल ना त्यालाच आपण नेट बॅलन्स, हा शब्द मला तुम्हाला समजून सांगायचा होता म्हणून मी ते कॅपिटल अकाउंट सांगितलं. नेट बॅलन्स म्हणजेच काय, कॅपिटल अकाउंट क्लोज करून जो बॅलन्स असेल तो. कॅपिटल अकाउंट असेल तर कॅपिटल अकाउंटचा, आणि करंट अकाउंट असेल तर कोणत्या, करंट अकाउंटचा. बरोबर? हो सर. हो सर. ओके. हिज शेअर ऑफ प्रॉफिट, त्याचा प्रॉफिट मधला हिस्सा किंवा लॉस मधला हिस्सा ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटीज. ही शेअर ऑफ अक्युमुलेटेड प्रॉफिट गुडविल, त्याचा प्रॉफिट मधला हिस्सा. अक्युमुलेटेड प्रॉफिट म्हणजे काय, जनरल रिझर्व, वर्कमॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व, रिझर्व फंड, हे काय आहेत, अक्युमुलेटेड प्रॉफिट आहेत, साठवलेले प्रॉफिट. तर तो प्रॉफिट किंवा गुडविल मधला जो त्याचा हिस्सा आहे तो जो आहे, हे सगळं पार्टनर मे बी रिटायर्ड फ्रॉम द बिझनेस ड्यू टू ओल्ड एज. म्हणजे हे सगळं त्याला द्यावं लागतं. काय आपण त्याला ते देणार हे तर फिक्स आहे, म्हणजे त्याला ते आपण कॅश मध्ये देऊ, लोन म्हणून दाखवू, काही करू. त्यांनी आता पुढे रिटायर्ड का होतो ते सांगितलं. पार्टनर मे बी रिटायर्ड फ्रॉम द बिझनेस ड्यू टू ओल्ड एज, म्हणजे वयस्कर झाला म्हणून. मिसअंडरस्टँडिंग अमंग द पार्टनर्स, पार्टनर मध्ये मिसअंडरस्टँडिंग, सारखा झगडा हो रहा है, बरोबर, भांडणं होत असतील, वाद होत असतील तर, किंवा बिझनेस मध्ये सारखा लॉस होतोय असं वाटत असेल तर एखाद्या पार्टनरला तो निघून जाऊ शकतो. तर अशा वेळेस, किंवा एखाद्याला असं वाटलं वॉन्ट टू स्टार्ट न्यू बिझनेस व्हेंचर एक्सेट्रा, एखादा पार्टनर म्हणे यांच्याबरोबर काम करण्यापेक्षा मी माझं काय करू, न्यू बिझनेस सुरू करेन, मला यांच्यासोबत काम करायचं नाही. तर अशा वेगवेगळ्या कारणांनी तो काय होऊ शकतो, रिटायर्ड होऊ शकतो. क्लिअर का? हो सर. हो सर. हो सर. ओके. चला आता रिटायर्ड, अ पार्टनर मे रिटायर्ड. आता हा रिटायर्ड कसा होऊ शकतो बघा, कोणती पद्धत आहे, मे गिव्हिंग नोटीस टू रिमेनिंग पार्टनर, म्हणजे तो जाणार आहे, तो गपचूप निघून नाही जायचं, त्यांनी सगळ्या पार्टनरला काय केलं पाहिजे, नोटीस, म्हणजेच काय, त्यांनी सगळ्या पार्टनरला सूचना दिली पाहिजे. म्हणजे सगळ्या पार्टनरला नोटीस देऊन काय करू शकतो, तो बाहेर जाऊ शकतो, की मला आता तुमच्यासोबत काम करायचं नाही. 1 महिनाभरापूर्वीच मी अगोदरच सांगतोय की 1 महिन्यानंतर मी तुमच्यामधनं बाहेर जाणार आहे. 1 महिन्याभरात सगळं काही असेल हिशोब करा, माझं मला द्या, तुमचं तुम्हाला राहू द्या, मी जातो. म्हणजेच काय, त्याने अगोदर काय केली पाहिजे, सगळ्या पार्टनरला नोटीस दिली पाहिजे की मला तुमच्यासोबत काम करायचं नाही. ती नोटीस पार्टनरशिपच्या विल प्रमाणे, म्हणजे जो करार असेल त्या ज्या पद्धतीने, म्हणजे करारामध्ये सांगितलं असेल की 10 दिवस अगोदर द्या, 15 दिवस अगोदर द्या, 30 दिवस अगोदर द्या, काय असेल त्या पद्धतीने तेवढ्या कालावधीमध्ये त्याला नोटीस दिली पाहिजे. अचानक तू म्हणत नाही की मला उद्यापासून करायचं नाही तुमच्या सोबत का, मी चाललो, असं होत नाही. पार्टनरशिप मध्ये असं करता येणार नाही. कमीत कमी 15 दिवस तरी अगोदर सांगितलं पाहिजे की मी जाणार आहे, 15 दिवसात तुमची सोय करा, अशा पद्धतीने. किंवा इन अकॉर्डन्स विथ द अग्रीमेंट बाय द पार्टनर, किंवा अग्रीमेंट मध्येच असू शकतं की बाबा हा 2 वर्षासाठी चालाय, 2 वर्षाचा कालावधी संपलाय, त्या पद्धतीने तो जाणार. विथ द कन्सेंट ऑफ ऑल पार्टनर, कन्सेंट म्हणजे काय, संमती, सगळ्या पार्टनरची संमती असेल की बाबा जा बाबा तू आता, तरी सुद्धा जाऊ शकतो. तर असे 3 प्रकार आहेत की त्या पद्धतीने तो जाणार आहे. आणि याच्यामध्ये तो निघून गेल्यामध्ये मुळे जे शिल्लक राहणारे पार्टनर आहेत त्यांचा रेशो आपल्याला नवीन फर्म मध्ये कॅल्क्युलेट करावा लागेल, बरोबर ना? हो सर. हो. म्हणजेच तो असणार आहे आपला न्यू रेशो. तर हा न्यू रेशो काय असेल ते आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. आज थांबायचं का? हो सर, चालेल. हो सर. ओके, चालते. समजलं आज सगळं सांगितलेलं? हो सर. हो सर. तर रिको एसपीचं कधी लेक्चर चालू होईल?